शेतकरी आणि शहरातली लोक हे वेगळे नाही आहेत आणि आपल्याकडे असणारी इंडिजिनियस गाई ही ह्या दोघांमधली एक ब्रिजिंग आहे. तर आपण ह्यांचं जर गाईचं जर आपण संगोपन चांगलं केलं आपल्या भारतीय वंशाच्या गाईचं आणि फार्मर्सच्या जे काही तुटपुंज्या अडचणी आहेत त्या शहरी लोकांनी सॉल्व्ह केल्या. सोसायट्यांकडे प्रचंड फंड्स आहेत आणि शेतकऱ्यांची मानसिकता थोडीशी ओळखून घेतली ना, बँकिंग त्यांना फंडिंग करतं इन्स्टिट्यूट, तर आता कुणाच्या भरोश्यावर नका राहू. तुम्हाला चांगलं खायचंय आणि मग शेतकरी राजा जो आहे त्याला एक राजा बनायची संधी तुम्ही द्या आणि तुम्हालाही त्याचे आउटपुट मिळून तोही तुम्हाला. नमस्कार, तुम्ही पाहताय पुणेरी आवाज. आणि खरं तर शेतकऱ्यांनी केवळ फर्टिलायझर्स किंवा केमिकल्स असं खतं न वापरता ऑर्गॅनिक शेतीकडे कसं आलं पाहिजे, आपल्या हेल्थकडे, फिटनेसकडे, लोकांच्या एकूणच सगळ्या जी जीवनचर्या आहे किंवा लाईफस्टाईल म्हणूया ती बदललेली आहे. आणि ह्या बदलांमध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगचा. कारण सरकारने आता ऑर्गॅनिक फार्मिंगला खूप मोठ्या प्रमाणात प्रमोशन करायला सुरुवात केली आहे की आपल्या हेल्थसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये उगवलेले जे पिकं असतील, भाज्या असतील, फळं असतील किती फायदेशीर ठरतात या सगळ्यांचा एक आढावा घेण्यासाठी मी उरुळी कांचनच्या एका शेतकऱ्याला, संशोधन करते किंवा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांकडे आलेले सचिन आखाडे असे ते शेतकरी आहेत. आणि त्यांनी आपल्या 10 एकरच्या शेतामध्ये वेगवेगळ्या भाज्या उगवलेल्या आहेत ज्या ऑर्गॅनिक आहे. म्हणजे शेणखत, देशी गाईचं शेणखत वापरून भाज्या असतील, गहू असेल, वेगवेगळी पिकं घेतलेली आहेत. तर त्यांच्या घरी आहे, हे शेतातलं घर आहे त्यांचं आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांनी कसं हे सगळं केलेलं आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. सचिन भाऊ, काय सांगाल, कसं आहे तुम्ही शेताकडे वळलात या ऑर्गॅनिक फार्मिंगकडे? मी मगाशी म्हटलं तसं की मी टाटाज मध्ये कॉर्पोरेट कंपनीला कामाला होतो. एकदा मी रिटायरमेंट झाल्यानंतर पुढचा वारसा काय राहणार, तसं वडिलोपार्जित शेती जी आहे ती कायमस्वरूपी आपल्याला यील्ड देणार आहे. जोपर्यंत पृथ्वी चंद्र आहे तोपर्यंत आपल्याला खायला जे लागणार आहे ते मातीतनच उगवणार आहे, कुठल्या स्पेस मधनं एलियन्स आणून देणार नाहीयेत. त्यामुळे तो ऑर्गॅनिक म्हणजे हे जे वॉरेन बफेट सर होते त्यांचं मी काही एक कोट वाचलं होतं की इन फ्युचर दोज पीपल हु विल डू ऑर्गॅनिक फार्मिंग विल पजेस रोल्स रॉयस, असं एक स्टेटमेंट त्यांचं दिलं होतं. आणि जगातल्या एवढ्या अभ्यासक माणसांनी हे कोट केलं तर आपण त्याच्यावर स्टडी करून माझ्या लक्षात आलं की आपले जे फार्मर्स आहेत हे एवढे एज्युकेटेड नाहीत, एवढे साऊंडेड टेक्निकल्स नाहीत. मग त्यांना सपोर्ट करण्यासाठी पृथ्वीराज ॲग्रो जे आहे तर ते रिसर्च मध्ये एवढं 10-12 वर्ष काम करून टेक्नॉलॉजी मधनं फार्मर्सला फार्मिंग इतक्या इझी पद्धतीने चेंज केलेलं आहे. वा, सो याच्यामध्ये तुम्ही शेणखताचा वापर करताय किंवा देशी गाईचं जे पण प्रोडक्ट असेल त्या सगळ्यांचा वापर करून फळभाज्या असतील आणि पिकं असतील ते घेताय. सो याचे काय काय बेनिफिट्स हेल्थसाठी आहे किंवा शेतीसाठी ते सांगाल जरा. आपण ज्या भाज्या आहेत ना, ज्याला तुम्ही भाज्या म्हणतात, तर आपण ह्या टेक्नॉलॉजी भाज्यांनाही डायरेक्ट औषधच डिलिव्हर करतोय. मग आजारी पडायचा संबंधच नाही. आपली जी बॉडी डिझाईन आहे प्रकृतीने 100 वर्ष केलेले, पण केमिकल खाऊन खाऊन आपले किडन्या ब्लॉक झालेले आहेत, कोलेस्ट्रॉल लेवल वाढली, फॅट्स वाढलेत, फंक्शन कुठल्याच गोष्टींचं होत नाही का, म्हणून आपण भाज्यांना डायरेक्ट हर्ब्स मध्ये औषध मध्ये चेंज करतोय. आणि ते ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये शक्य आपल्या देशी गाईच्या शेणातनं आणि कंडिशन काय काय अडचणी आहेत आणि ते टेक्नॉलॉजिकली कसे सॉल्व्ह करता येतील. मग त्यासाठी मी 2 गोष्टी केल्या. एक तर शेतीसाठी लागणारा जो परफेक्ट पीएच आहे, झाडांच्या वाढीसाठी लागणारा जो 300 TDS 8000 मॅग्नेटिक फोर्स आणि 7 न्यूट्रल पीएच ह्याचं एक इम्पोर्ट मशीन केलं मी युरोपमधनं आणि ते इन्स्टॉल केलं. तर पाणी हा सगळ्यात बेस आहे. मग तो पाणी टेक्नॉलॉजिकली रेक्टिफाय केला. कारण शेतकरी म्हणतात आमचं पाणी स्वच्छ आहे, हे असं काही नाही. त्याला तसं बरोबर एक अलाइन करावं लागतं प्लांटच्या टेकअपसाठी. मग ते पाणी कंडिशनाइज केल्यानंतर मग हे इस्रायलवरनं आपण हे बायोडायजेस्टर आणि बायो फर्टिलायझर हे आणलेले आहे. तर इकडून आपण जेव्हा शेण टाकतो, देशी गाई ज्या आहेत आपल्या भारतीय वंशातल्या भगवान श्रीकृष्णांच्या, गुरु दत्तात्रय महाराजांच्या, तर ह्या देशी गाई ज्या आहेत ह्या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये फार महत्वाच्या आहेत. तर ह्या ठिकाणी आपण असं बघसाल की इथं शेण टाकायचं आणि अल्लादीनच्या चिराग सारखं रोज आपल्याला 80 लिटर बायो फर्टिलायझर मिळतंय. त्यातलं 1 एकरला आपण 50 लिटर ते 200 लिटर सोडलं तरी संपूर्ण जीवाणूंचं काम होतंय. म्हणजे आपण जे बोलतोय ना की गावभर कळसा आणि काखेत, गावभर वळसा आणि काखेत कळसा, तसं आपल्या भारतीय शेतकऱ्यांचं झालेलं आहे.
ह्याला कारणीभूत म्हणजे त्याचा एक थोडासा अज्ञान, जगाची माहिती न घ्यायचं, गावातल्याच ग्रामपंचायत जिल्हा परिषद ह्याच्यातच आनंद व्यक्त करायचा आणि जागतिक दर्जाच्या गोष्टींवरती अभ्यास न करणे, एज्युकेशनचा पुरेपूर फायदा न घेणे आणि शेतीकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो एक इलिटरेट लोक शेती करतात असा एक दृष्टिकोन तयार केलाय, पण तसं नाहीये. शेती हा याचा आता काय काय फायदा तुम्हाला होतोय पर्सनली? मग ह्याचा फायदा असा होतोय की हे लिक्विड आपण जेव्हा कंडिशनाइज वॉटर मध्ये सोडलं की झाडांना जे आयडियल कंडिशन लागते ते संपूर्ण खतं मिळतात आणि कुठल्याही बाजारात एकही रुपये न खर्च करता तुम्ही डायरेक्ट आंतरराष्ट्रीय लेवलचं ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही करू शकता. यासाठी म्हणजे हे पिकांना खत डायरेक्टली खतच तयार तुम्ही होतं. सांगितलं की याच्यावर जो गॅस तयार होतोय ते घरामध्ये येस, स्वयंपाकासाठी वापरला. हा जो गॅस तयार होता, हा जो बलून आहे ह्याचा, तर ह्याच्यामध्ये हा 4 क्युबिक मीटरचा डायजेस्टर आहे. तर ह्याचा हा जो बलून आहे ह्याच्यामध्ये जो गोबर गॅस तयार होतो तो आपल्याला घरी वापरायला मिळतो. इस्रायली तंत्रज्ञान आहे, पण याचा बेस जो आहे आतमधलं कल्चर हे इंडियन देशी इंडिजिनियस कावचं कल्चर आहे. त्याच्यामुळे हे जे निघतं हे परिपूर्ण खत आहे आणि हे खत एकरी 200 लिटर वापरलं तरी कुठलंही काही आणायची गरज पडणार नाही. बेस्ट ऑर्गॅनिक फार्मिंग होणार आणि जे सर्टिफाईड करून तुम्ही युरोपमध्ये सर्टिफाईड करा, अपेडात करा, तुम्हाला तिथं चांगले मिळेल. जोपर्यंत फार्मर आंतरराष्ट्रीय दर्जाचं पिकवत नाही तोपर्यंत त्याला डॉलरमध्ये पैसे, आता फार्मर्सनी डॉलरचा विचार केला पाहिजे. तसेही अमेरिकेतले फार्मर्स आपल्या इंडियात आलेलेच आहेत, ते रस्ता मोकळा केलाय. मग आपल्याकडे पण आहे ना, त्यांच्याकडे तर थोडे प्रोडक्ट असतील, आपल्याकडे व्हरायटी रेंज आहे, 10,000 प्रोडक्ट असतील ऍग्रिकल्चर, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं करून आपण जगामध्ये जिंकण्याचे स्वप्न आपल्या पुढाऱ्यांनी बघावीत, आपल्या शेतकऱ्यांनी बघावेत. म्हणजे हे देशी गाईच्या शेणामध्ये बायोडायजेस्टर आणि कंडिशनिंग वॉटर मुळे डायरेक्ट जर माती असं होते आणि पीक सुद्धा एक नंबर येत आहे, एकदम फर्स्ट क्लास येत आहे. म्हणजे माझ्या मतानं तर काही खर्च नाही, फक्त देशी गायची सेवा करा जे आपल्या धर्मात सांगितलंय. माझ्याकडे 3 आहेत, 2 शेळ्या आहेत, असं आहे. आणि तुम्ही बघू शकता की तुम्ही आता असं ठरवलंय की कोणतेही रासायनिक फर्टिलायझर्स वापरायचे नाही, काही वापरायचं नाही, फक्त देशी गाईचं शेण, कंडिशन वॉटर आणि ह्याच्यातनं हे करायचं. आणि हे जे भाज्या, ह्या भाज्या नाही डायरेक्ट आयुर्वेदिक हर्ब्स औषध म्हणूनच काम करते. आणि आपलं नेक्स्ट प्रोजेक्टच आहे की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये 20,000 सोसायटी आहेत, पुण्यामध्ये 14,000 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 6. तर फार्मर्सला आपण डायरेक्ट एक सोसायटीला 2-2 फार्मर्स जॉईन करून डायरेक्ट ब्रिजिंग करायचं आहे. मी रंगनाथ बाबूराव कड, संस्थापक पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे पुरोगामी माध्यमिक विद्यालय सचिव. हे माझे मित्र सचिन आखाडे यांचं पृथ्वीराज ॲग्रो हे ऑर्गॅनिक संस्था आहे आणि या संस्थेमार्फत अनेक शेतकऱ्यांना ते याची माहिती देतात. आज भारतामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांनी केमिकल वापरल्यामुळं लोक कॅन्सर या रोगाला बळी पडायला लागले. अनेक रोग याच्यातून उद्भवलेत. हे रोग जर समूळ मुळापासून नाहीसे व्हायचे असेल तर हे ऑर्गॅनिक जर वापरलं तर 80% ते 90% लोक हॉस्पिटलमध्ये जाणार नाही आणि आपल्या आरोग्याला 100% आरोग्यवान होतील अशी माझी धारणा झालेली आहे. आणि हे कुणालाही फसवत नाही, हे स्वतःहून खरे आचरण करणारे एक अनुयायी आहे महात्मा गांधीसारखे. आणि हीच भारताने जर आपल्या भारतातील शेतकऱ्यांनी जर ही गोष्ट अनुसरली किंवा अनुभवली तर संपूर्ण भारत देश आरोग्यवान होईल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे मेड इन जर्मनी मशीन आहे. हे मशीन काय करतं, मॅग्नेटिक इफेक्ट पाणी जे आहे कंडिशनाइज करतं. म्हणजे 5,000 TDS पर्यंत पाणी आहे ना ब्रेकडाऊन करतं. पाण्याचे जे स्ट्रक्चर आहे
तेच ब्रेकडाऊन करून जे सॉल्ट्स आहेत ते 1000 टाइम्स ब्रेक करतं. ते सॉल्ट्समध्येच खतांचं रूपांतर करतं. म्हणजे क्षारांचं 1000 पट ब्रेकडाऊन करून खतांमध्ये रूपांतर करून 8000 गॉसेसचा मॅग्नेटिक फोर्समुळं पाण्यातनं एक ही विषाणू बैक्टीरिया वो अंदर नहीं आता. और फिर यहाँ से पानी 1 सेकंड में पानी चेंज हो जाता है, उसका स्ट्रक्चर भी चेंज होता है. हा हे त्याचं स्ट्रक्चर पण चेंज होऊन जातं पाण्याचं. आणि एकदम आयडियल कंडिशनचं 300 TDSचं पाणी मिळतं जे झाडांना ऑब्झॉर्प्शनला एकदम इझी जातं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपलं बायो फर्टिलायझर किटमधनं ती जे स्लरी मिक्स होती तर संपूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग होणार. माझा तर विश्वास आहे की दुप्पट उत्पादन येणार आणि आंतरराष्ट्रीय क्वालिटीचं दर्जाचं फार्मिंग होणार. शिवाय खर्च नाही, कुठं जायची गरज नाही, काही नाही. असं संपूर्ण हे हा टेक्निकल सब्जेक्ट आहे. मी जसं मगाशी म्हटलं की मी मर्सिडीज बेंझला कामाला होतो, त्याच्यामुळं इंजिनिअरिंग हे आपल्याला शेतीमध्ये आणावं लागणारच आहे. तर बाकीचं इंजिनिअरिंग करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट इंजिनिअरिंग आहे की पाण्यावरती वर्किंग शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. पाणीवरती वर्किंग करून ते जे इस्रायलचं बायोडायजेस्टर आहे ते इन्स्टॉल केलं की 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. बाकीचे जे काही इश्यूज असतील ते शेतकरी स्मार्ट असतात, त्यांना एकदा त्या गोष्टी हातात आल्या की ते एक्सप्लोर करतील. हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. हवा, पाणी आणि हे मिश्रण झालं की सगळं तयार होतं. आणि ह्याच्यासाठी हे 2 गोष्टी एवढं सिंपल आहे. शेतकऱ्यांना सिटीतल्या लोकांनी अडॉप्ट करायची आज गरज आहे. मी तुम्हाला जसं म्हणलं की 20,000 सोसायट्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये एका सोसायटीनी जर 2-2, 3-3 फार्मर्स घेतले तर ते दवाखाने बंद पडू आपण सगळे. खरंय. महत्वाचं आपलं ते आरोग्य आणि आरोग्य टिकवण्यासाठी ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं शेतकऱ्यांचं खूप मदत. काय सांगाल जे नवीन शेतकरी आहेत जे आतापर्यंत आपल्या केमिकल्सनी शेती भरवली आहे किंवा जमिनी खराब झाल्यात, अनेकांच्या शेती नाचल्यात केमिकल्समुळे, अशा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना एकच सांगेल, तुम्ही पृथ्वीराज ॲग्रोकडे या, ते स्वतः बघा आणि ते जे सॅम्पल्स घेऊन जावा, तुमच्या शेतात सोडून बघा आणि एक खरे एक खोटे तुम्ही बघा. मी माझ्या मनाचं सांगत नाही ना, हे आपल्या परमेश्वरांनी सगळं सांगितलं, तेच फक्त तुम्हाला छोट्या पद्धतीने रिव्ह्यू करून सांगतोय. की भगवान श्रीकृष्णांकडे एवढ्या गाया होत्या आणि हे होतं, त्यातलं आपल्याला 2-3 गायांचं शेण तर पाहिजे. तुमचं दूध नको, तूप नको, काही नको, आम्हाला शेण द्या, सगळं होऊन जाते. 3 गायांमध्ये 5-10 एकर शेती होईल. तुम्ही करताय आणि तुम्ही गेली 12 वर्ष हा सगळा प्रयोग करताय. हो, 12 वर्ष रिसर्च केला की बाबा काय अडचणीत, काय अडचणी, हे रिफाईन करून हे अल्टिमेट सोल्युशन्स काढलेले आहेत. हे सोल्युशन आपण दिल्लीपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ब्रिजिंग करायचं आहे. तर हे होते सचिन आखाडे आणि आधुनिक शेतकरी म्हणूयात आणि पारंपरिक पद्धतीने ऑर्गॅनिक शेती कशी करता येते, देशी गाईचा शेणाचा वापर करून आणि त्या शेणाच्या वापराचा शेतामध्ये आणि ऑर्गॅनिक भाज्या असतील, पिकं असतील, फळं असतील, हे कसं आपल्याला आरोग्यदायी ठरणार आहे उद्याच्या आपल्या भवितव्यासाठी किंवा पुढच्या पिढ्यांसाठी ही किती आरोग्यदायक ही एक सस्टेनेबल शेती म्हणूयात, असं महत्वाचा एक विषय त्यांनी आपल्या समोर मांडला. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.